लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या झालेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीवरून राज्यातील नेते नाराज असल्याची चर्चा समोर येते। राज्यातील नेत्यांना केंद्रीय नेतृत्वासोबत 1-to-1 भेट मिळाली नाही आणि त्यामुळे नेते नाराज आहेत अशी चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या पराभवाची कारणे नेत्यांना व्यक्तिगत स्तरावर केंद्रीय नेतृत्वाला सांगायची होती, पण ती सांगता आली नाहीत, त्यामुळे नेते नाराज झाले असं सूत्रांकडून कळतंय। दरम्यान भाजप मुख्यालयात जवळपास 2 तास बैठक झाल्यानंतर देखील अनेक मुद्दे निकाली निघाले नाहीत, त्यामुळे भाजप नेते नाराज असल्याचं समोर येत आहे। काही ठराविक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशक जे पराभवाचे मुद्दे आहेत त्यावर चर्चा झाली, पण 1-to-1 भेटून केंद्रीय नेतृत्वाला आमच्या जिल्ह्यात काय घडलं, आमच्या भागात काय घडलं हे सांगता आलं नाही, त्यामुळे नेते नाराज आहेत असं कळतंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी अधिक बोलूया। प्रशांत, काय अधिक माहिती देता येईल? खरं तर खूप तास चर्चा झाली आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असं समोर येतंय। असं असताना महाराष्ट्रातले काही नेते नाराज आहेत, केंद्रीय नेतृत्वाशी 1-to-1 बोलता आलं नाही असं म्हणतायत, म्हणजे काय? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सुवर्णा, यामध्ये काल 2 तास भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली। या 2 तासामध्ये या सर्व नेत्यांनी आपापल्या विभागातली माहिती आणली होती। सामूहिकपणे ती माहिती मांडताना त्यांना काही अडचणी होत्या, त्याचमुळे भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी 1-to-1 बैठक करण्यात यावी, केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करण्याची संधी मिळावी अशा प्रकारची मागणी केली होती। पण त्यावरती केंद्रीय नेतृत्वाने कुठलाही निर्णय घेतला नाही। होऊ शकतं त्यांनी सामूहिकपणे या सगळ्या गोष्टींवरती चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण सामूहिकपणे अनेक गोष्टींवरती जी माहिती द्यायची होती ती देता आली नाही। त्याचमुळे त्यांचा प्रयत्न होता की 1-to-1 बैठकी घेऊन ज्या वास्तविकता आहे, ज्यांनी चुका केलेल्या आहे, महायुतीमधले जे घटक पक्ष आहे त्यांनी ज्या चुका केल्या, समन्वयाची चूक होती, अनेकदा कार्यकर्ते मदत करत नव्हते, कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतरही त्या पद्धतीने मदत केली जात नाही। अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले काही कार्यकर्ते जे दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, जसं उदाहरणार्थ शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांना मदत करायची, त्यांच्या उमेदवारांना मदत करायची, अशा प्रकारची परिस्थिती होती। काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली अनेक लोकांनी केली, अशा प्रकारची सर्व माहिती होती। या माहितीच्या आधारावरती व्यक्तिगत स्तरावरती ही सर्व माहिती द्यायची, सर्व अहवाल मांडण्याचा प्रयत्न होता, पण त्या पद्धतीची घडामोडी होऊ शकली नाही। 1-to-1 बैठकीने होऊ शकल्यामुळे जी खास नाराजी व्यक्त करायची होती अनेक गोष्टींवरती, ती नाराजी त्यांना देता आली नाही। त्यामुळे बहुतांश काल जी बैठक झाली समोरपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या परिणामाच्या संदर्भात, म्हणजेच याचं सार प्रशांत आपल्याला असं काढता येईल की व्यक्तिगत पातळीवर ही चर्चा जाऊ नये, मग ती वाढत जाईल, लांबत जाईल आणि राग लोभ सुद्धा वाढतील। यामुळे ते टाळण्याचा प्रयत्न कदाचित केंद्रीय नेतृत्वाकडनं झाला, म्हणून 1-to-1 चर्चा झाली नाही आणि नेते नाराज झाल्याचं समोर येत आहे। पुढे जाऊया। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। या संदर्भातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं या पराभवाची कारण मीमांसा करण्याकरता दिल्लीत महत्त्वाची बैठक घेत राज्यातील नेत्यांचे कान टोचले। केंद्रीय भाजप नेतृत्वानं लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत चुका सुधारण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। विरोधकांना हलक्यात घेऊ नका, स्थानिक मुद्दे खोडून काढण्यात अपयशी ठरू नका, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत। विरोधकांचा नरेटिव्ह खोडण्यात महायुती अपयशी झाली असा मुद्दा बैठकीत चर्चेत आला होता, त्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे मुद्दे आणि सूचना दिल्या गेल्या। एक प्रकारे दिल्लीच्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील नेत्यांची एक प्रकारे शाळाच घेतली, त्यांचे कान टोचले असं दिसून येत आहे। पराभवाची जबाबदारी ही सामूहिक आहे। विरोधकांचा नरेटिव्ह खोडण्यात आपल्याला अपयश आलेलं आहे। मराठा आरक्षणासाठी काय काम केलं हे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आपण अपयशी ठरलो। विरोधकांना कमी लेखू नका, पक्षांतर्गत समन्वय आणखी वाढवण्याची गरज आहे, आपापसात भांडू नका हे त्यांना सांगायचंय। केंद्रीय नेतृत्व राज्यावर लक्ष ठेवणारे हेही अधोरेखित करण्यात आलं।